राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही। मात्र वारंवार कर्जमाफीवर चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे। त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनावर प्रक्रिया, शेती क्षेत्राला बिगर शेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्वय आणि सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून खरीप व रब्बी हंगामात 100% पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायक मेटे यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होऊन देखील आजपर्यंत त्या स्मारकाच्या कामकाजास सुरुवात झालेली नाही। तर त्या स्मारकाचे कामकाजाबाबत राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकतंच रायगडावरनं सुतोवाच केलेला आहे की ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठवलेली आहे। तर आमची या बाबतीमध्ये शिवप्रेमी म्हणून ती शासनाकडे आग्रहाची मागणी असणार आहे की शासनाने या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून गेले 8-10 वर्षापासून हा प्रलंबित असलेला म्हणजे जलपूजना पश्चातही कार्यान्वित न होऊ शकलेला प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल। त्याचबरोबर दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वडू येथील स्मारक आणि पानिपत येथील स्मृतिस्थळाची घोषणा करण्यात आलेली आहे। आमची शासनाकडे अशी मागणी असणार आहे की आपण स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली किंवा हे स्वराज्य पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांनी काम केलं त्या शहाजी महाराजांचं स्मृतिस्थळ कर्नाटकातील दावणगिरी येथे आहे। तर त्या स्मृतिस्थळाची उभारणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाच्या सहकार्याने करावी ही आमची आग्रहाची मागणी आहे। त्यानंतर सारथीची विभागीय कार्यालय जी आहेत ती अर्थक्षम आणि कार्यक्षम करण्यात यावीत। सारथीच्या विभागीय कार्यालयांमध्ये शक्यतो महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात याव्यात आणि सारथीकडून परदेशी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, शिष्यवृत्तीसाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती उत्पन्नाची मर्यादा एकतर ती वाढविण्यात यावी किंवा ती काढून टाकण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त होतकरू तरुणांना याचा लाभ मिळेल। याही बाबतीमध्ये निर्णय करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम 2025 येऊ घातलेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना 100% अल्पमुदत पीक कर्जाचा पुरवठा करण्यात यावा। त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं म्हणण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना तुम्ही अर्थक्षम बनवा याकरता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस जी आहेत ती कार्यक्षम करावीत, जेणेकरून या कृषी उत्पादनांकरिता त्यांना निविदा उपलब्ध होतील आणि उत्पादित मालावरती प्रक्रिया करून त्या शेतकऱ्याला एक व्हॅल्यू ॲडिशन मिळेल। याची देखील आम्ही शासनाकडे आग्रहाने मागणी करत आहोत। कर्जमाफी शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना अर्थक्षम बनविण्यासाठी हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसचा आजचा हा मुद्दा आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय 58 वर्षे आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता। केंद्र शासनामध्ये हे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे आहे। त्याचबरोबर अनेक घटक राज्यांमध्ये देखील आहे। या बाबतीमध्ये गेली अनेक वर्ष महाराष्ट्र राजपत्रित कर्मचारी संघटना आवाज उठवत आहेत। शासनाने त्या बाबतीत अजूनही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही। त्यामुळे शासनाने ह्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याच्या बाबतीत देखील विचार करावा। या बाबतीमध्ये आज सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या स्टार्टअपसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। तर ज्या महिलांना हे स्टार्टअप सुरू करायचे आहेत महाराष्ट्रातील महिलांना, तर त्यांना जसं ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी महाराष्ट्र शासनाकडनं मोठमोठ्या उद्योगांसाठी वेगवेगळे एक खिडकी योजना आणली जात आहे, तर त्याच धर्तीवरती आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना स्टार्टअपसाठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक विशेष सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्यात यावी, जेणेकरून या स्टार्टअपचं कामकाज त्यांना विनासायास पुढे नेता येईल। ज्या जिल्ह्यांमध्ये शक्य आहे तिथे इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अन्यथा प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये एका विशेष सहाय्यक कक्षाची निर्मिती करावी, जेणेकरून केंद्र शासनाला अभिप्रेत असणाऱ्या ह्या महिलांचा स्टार्टअप मधील वाटा मोठा असेल। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावर घटनात्मक तरतुदींवरती विचार होऊन आदेश पारित करण्यात आलेला आहे।
आणि त्यानंतर म्हणजे शासनाने ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि ती प्रमाणपत्र त्वरित देण्यासाठी समिती नेमली, त्याच्यामध्ये कामकाजही सुरू झालं आणि त्याचं फलित म्हणून मराठवाड्यामध्ये अनेक कुणबी सर्टिफिकेट्स जारी करण्यात आले. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु हा मुद्दा आपल्याला घटनात्मक चौकटीतच बघावा लागेल आणि ती घटनात्मक चौकट एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आजच्या मितीस तरी ती संपुष्टात आलेली आहे. म्हणून ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात त्यांच्या नोंदणी शोधणे आणि त्यांना जास्तीत जास्त संख्येने प्रमाणपत्र देणे, त्याची व्हॅलिडिटी काही निश्चित कालमर्यादा दाखवून देऊन केल्यास या सगळ्या समस्यांच्या मुळाशी आपल्याला जाता येईल.